अफवांना पूर्णविराम. श्रीराम गॅस एजन्सीकडून सुरळीत पुरवठ्याची खात्री. सध्या काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा पसरत असताना अशोकनगर सातपूर येथील श्रीराम गॅस एजन्सीने नागरिकांना दिलासा देणारे स्पष्टीकरण दिले आहे. एजन्सीचे संचालक प्रकाश जोशी यांनी स्पष्ट केले की गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. सध्या सर्व ग्राहकांना वेटिंगनुसार वेळेवर सिलेंडर वितरित केला जात आहे. काही नागरिकांमध्ये 25 दिवसानंतरच सिलेंडर मिळतो असा गैरसमज निर्माण झाला आहे. मात्र प्रत्यक्षात शेवटचा सिलेंडर घेतल्यानंतर 25 दिवसांनीच नवीन बुकिंग करता येते. वितरणावर कोणतीही मर्यादा नाही असे श्रीराम गॅस एजन्सीचे संचालक प्रकाश जोशी यांनी स्पष्ट केले. ज्यांची बुकिंग आधीच झालेली आहे त्यांना प्राधान्याने सिलेंडर दिला जात आहे. तसेच ज्या ग्राहकांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी त्वरित केवायसी करून घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. यामुळे भविष्यातील अडचणी टाळता येतील. याशिवाय ज्या ग्राहकाचे निधन झाले आहे त्यांच्या नावातील बदल करून घ्यावा जेणेकरून पुढे कोणतीही अडचण येणार नाही असेही एजन्सीकडून सांगण्यात आले. सरकारकडून नियमितपणे गॅसचा पुरवठा होत असून प्रत्येक ग्राहकापर्यंत सिलेंडर पोहोचवण्याची पूर्ण काळजी घेतली जात आहे. ग्राहकांनी डिलिव्हरी वेळी येणाऱ्या कर्मचाऱ्याला OTP देऊन सहकार्य करावे. त्यामुळे पेंडिंग बुकिंग लवकर क्लिअर होण्यास मदत होईल असेही प्रकाश जोशी यांनी नमूद केले. तसेच उगाचच अफवांवर विश्वास ठेवून एजन्सीवर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच श्रीराम गॅस एजन्सीने अत्यंत पारदर्शक आणि जबाबदारीने काम करत नागरिकांचा विश्वास जपला असून अफवांच्या पार्श्वभूमीवर दिलेले हे स्पष्ट आणि ठाम स्पष्टीकरण नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. सिलेंडर वेळेवर येत आहेत, वेटिंगनुसार सिलेंडर जात आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की 25 दिवसांनी सिलेंडर मिळणार आहे. असं काही नाही आहे. त्यांनी शेवटचं सिलेंडर घेतल्यानंतर त्यांचं बुकिंग 25 दिवसांनी होणार आहे. ज्यांची KYC झालेली आहे त्यांना प्राधान्याने सिलेंडर दिले जात आहेत. ज्यांची KYC झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्यावी. काही केसेस आमच्याकडे अशा आहेत की कस्टमर्स जे ओरिजिनल कस्टमर होते त्यांचे निधन झालेले आहे. त्यांनी त्यांचे नाव बदल लवकरात लवकर करून घ्यावे जेणेकरून त्यांना पुढे अडचण येणार नाही. KYC करणं हे अनिवार्य आहे. 21 दिवसावरून 25 दिवसांची मुदत करण्यात आली आहे. याचा नेमका अर्थ काय आहे, काय सांगा? 21 दिवसांचा पूर्वी नियम होता की 21 दिवसांनी बुकिंग होईल, पण त्याच्यात पण आता गव्हर्नमेंटने नवीन नियम काढलेला आहे की 25 दिवसांनी त्याची बुकिंग होईल. जे सिलेंडर शेवटी घेतलेले आहे त्यांनी त्याच्या 25 दिवसानंतरच त्याची बुकिंग होईल. कोरोना काळातील देखील कार्य आपले उल्लेखनीय होते. आपण घरोघरी सर्व टाक्यांचा पुरवठा केला. आता देखील आपण घरोघरी पुरवठा करतोय, काय सांगा? कोरोना काळात जशी ग्राहकांनी आम्हाला साथ दिली तशी या सिच्युएशनमध्ये सुद्धा आम्हाला साथ द्यावी एवढं सांगू शकतो. पुरवठा कोणालाही कमी पडणार नाही. जसा सरकार पुरवठा पाठवत आहे त्याप्रमाणे सिलेंडर प्रत्येकाला वितरित केले जातात. आता आज जे आहे की OTP डिलिव्हरी ही कंपल्सरी केलेली आहे. 100% ग्राहकांनी आपला OTP डिलिव्हरी मॅनला द्यावा, तेव्हाच त्याची ती बुकिंग पेंडिंग जी आहे ती क्लिअर होत जाईल. पुढील काळात आपल्या एजन्सीकडून अधिक चांगली सेवा देण्यासाठी काय नियोजन आहे का? आम्ही तर नेहमीच चांगली सेवा देतो. जसा पुरवठा होईल मागणीनुसार त्याप्रमाणे ग्राहकाला तर आम्ही पुरवठा देतोच आहोत. पण सद्यस्थितीत ग्राहकांनी पण हे समजून घ्यावं की आमचे पण डिलिव्हरी मॅन, स्टाफ, स्वतः एजन्सी मालक यांच्यावरही प्रचंड प्रेशर आहे. अनेक लोकांना त्याप्रमाणे आम्ही समाधान करू शकत नाही प्रत्येकाचं, कारण प्रत्येकाला सिलेंडर हवं असतं. जसं सिलेंडर उपलब्ध होतील वेटिंगनुसार त्याचं वाटप होईल. त्यामुळे लोकांनी जरा शांतता, धीर धरावा एवढं आवाहन नक्की करेल मी. ग्राहकांना एक सर्वांना नम्र विनंती आहे, सर्व ग्राहकांना, की एजन्सीवर सिलेंडर कुठल्याही प्रकारे दिले जात नाही, गोडाऊनवर सिलेंडर दिले जात नाही. प्रत्येक बाबीचा मेसेज त्यांना मोबाईलवरती प्राप्त होत असतो. त्यांनी तो मेसेज जर व्यवस्थित वाचला तर त्यांची अनावश्यक गर्दी दुकानावरची टळेल. दुकानावर आल्यानंतरही तीच सिस्टीम दाखवेल, तेच आम्ही उत्तर देणार आहे. त्यांना ऑलरेडी मोबाईलवरती मेसेज गेलेले आहेत. कोणती बुकिंग चालू आहे, त्यांची बुकिंग झालेली आहे अथवा नाही, किती दिवसांनी बुकिंग होणार आहे, त्यांची बुकिंग जर झाली नसली तर ती कधी शक्य होणार आहे, हे सर्व प्रकारचे मेसेज कंपनीने पाठवलेले आहेत. तर उगाच पॅनिकमध्ये येऊन ग्राहकांनी दुकानावरती गर्दी करू नये.